ही पोलीस केस झाली वगैरे, 2-2 ठिकाणी पोलीस केस झाली, अमुक झालं, तमुक झालं. की अमेडिया कंपनी, दिग्विजय पाटील आणि डेझिग्नेटेड पार्टनर म्हणजे पार्थ पवार यांनीच आमची फसवणूक केलेली आहे. पार्थ पवार यांची 2021 साली पॉवरा पॅटर्ननी झाली होती. ही बाब लपवण्यात आली. 379 BNSS खाली त्यांनी अर्ज केला आहे की या सगळ्याची चौकशी होऊन कारवाई. पार्थ पवार या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा अडकू शकतात का? मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता नवीन एक ट्विस्ट आलेला आहे. नवीन एका वळणावर ही केस परत गेलेली आहे. आपल्याला माहिती, दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव आलं. त्यानंतर त्यांचे पार्टनर असले दिग्विजय पाटील आणि अमेडिया कंपनी या सगळ्या भोवती आणि शीतल तेजवानी यांच्या भोवती हे सगळं प्रकरण फिरतंय. आता असं झालेलं आहे की पार्थ पवार आणि त्यांची अमेडिया कंपनी यांनी असं सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला शीतल तेजवानी यांनी फसवलंय आणि आम्हाला हा व्यवहार आता रद्द करायचा आहे. अशा प्रकारची सध्या सगळी ही प्रोसेस सुरू होती. मात्र आता यामध्ये असं झालंय की शीतल तेजवानी यांनी असं सांगितलंय की याच्यामध्ये फसवणूक त्यांची नाही, तर फसवणूक माझी झालेली आहे. कारण 2021ला पॉवर ऑफ अटर्नी या पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडे होता, तर फसवणूक त्यांची मी कशी केली, त्यांनी माझी अशी केली, अशी आर्ग्युमेंट त्यांनी सिव्हिल कोर्टमध्ये केलेली आहे. नेमकं या प्रकरणामध्ये आता पुढं काय होणार आहे, नेमकं कुठं पाणी मुरतंय आणि काय होतं हे समजून घेण्यासाठी माझ्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. सर, नेमकं या प्रकरणामध्ये काय होतंय? शीतल तेजवानी एक बोलते, पार्थ पवारांची अमेडिया कंपनी एक वेगळा आर्ग्युमेंट करते. नेमकं काय आहे प्रकरण? याच्यामध्ये झालंय असं की पोलीस केस झाली वगैरे, 2-2 ठिकाणी पोलीस केस झाली, अमुक झालं, तमुक झालं. परंतु पहिल्यापासूनच जे काही इन्व्हेस्टिगेशन किंवा चौकशी जी आहे ती योग्य पद्धतीने व्हावी याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. अमेडिया कंपनी असं म्हणत होती की आम्हाला काही माहिती नाही वगैरे वगैरे. आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा म्हटलं की पार्थ पवार हे 2021 पासून या विषयाशी संबंधित आहेत, त्यांचं या विषयात पॉवर ऑफ अटर्नी पण झाली होती, त्यावेळेला मग आमच्यावरच आरोप करण्यात आले की ते सगळं खोटं आहे वगैरे वगैरे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ते पॉवर ऑफ अटर्नी पोलिसांकडे सादर केली आणि चौकशीची मागणी केली. तर पोलिसांनी त्या चौकशीत तर त्या पॉवर ऑफ अटर्नीचा उल्लेख कुठंच नाही. परंतु आता जे शीतल तेजवानीने, म्हणजे याच्या आधी अमेडिया कंपनीने हा जो दस्त झाला आहे ज्याच्यामध्ये 21 कोटी किंवा जे काही बुडवलं असेल ते, तो दस्त रद्द करण्यासाठी सिव्हिल केस फाईल केली. त्याच्यामध्ये त्यांनी आमची फसवणूक झाली, जागा विकण्यायोग्य नव्हती, ट्रान्सफरेबल नव्हती वगैरे, असं बरेच आरोप केले. तर त्याच्यावर शीतल तेजवानीने एक पत्र दिलं आहे की अमेडिया कंपनी, दिग्विजय पाटील आणि डेझिग्नेटेड पार्टनर म्हणजे पार्थ पवार यांनीच आमची फसवणूक केलेली आहे कोर्टापासून. आणि हा आरोप गंभीर आहे की कोर्टापासून काही माहिती लपवून केस दाखल करणं, आणि तो तशा प्रकारचा त्यांनी केला आहे. पार्थ पवार यांची 2021 साली पॉवर ऑफ अटर्नी झाली होती, ही बाब लपवण्यात आली. त्याच्या आधारे सर्व कंट्रोल ह्या जागेचा, विक्रीचा किंवा या संदर्भात जे काही करायचं आहे त्याचा हा अमेडिया कंपनीकडे होता. त्यामुळे आम्ही त्याच्यात कुठलं काही केलेलं नाही. जे काही सरकारी दरबारी अर्ज करणं किंवा जे काय असेल हे सगळे त्यांनी केलेलं आहे. जोपर्यंत हे प्रकरण सरळ चाललं होतं तोपर्यंत त्यांनी काही केलं नाही. परंतु हे अंगाशी आलं आहे आणि त्याच्यामध्ये हे काहीतरी होऊ शकतं, गुन्हा वगैरे दाखल होऊ शकतं असं कळल्यानंतर त्यांनी आमच्यावरच आरोप करत हा दस्त रद्द करण्याची मागणी केलेली आहे. ते पूर्ण चुकीचे आहे. त्यामुळे या सगळ्यावर 379 BNSS खाली त्यांनी अर्ज केला आहे की या सगळ्याची चौकशी होऊन कारवाई व्हावी. पण खरोखर 2021चा पॉवर ऑफ अटर्नी झालेली आहे का? झालेली होती, आम्हीच ती सादर केली होती ना त्यावेळेला. त्यांच्यावर शीतल तेजवानी बोलते ते खरंय? खरं, शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी झाली होती आणि ह्या जागेसंदर्भातच झाली होती. त्यानंतर पार्थ पवारांनी जे अर्ज दिले तेही आम्ही पोलिसांकडे सबमिट केले होते. त्यामुळे ती पॉवर ऑफ अटर्नी झाली होती. फक्त त्यांना ते वाटलं होतं की ती पुढे येणार नाही. परंतु दुर्दैवानं काही कारणामुळे कुणातरी याच्या शीतल तेजवानीच्या वकिलानेच त्यावेळी ती पोलिसांकडे दिली होती. पण तरी पोलिसांनी त्या पॉवर ऑफ अटर्नीकडे लक्ष दिलं नाही. आता शीतल तेजवानी म्हणते की ती पॉवर ऑफ अटर्नी होती. सगळ्या गोष्टींना हे अमेडिया कंपनी, पार्थ पवार आणि हे जे लोक आहेत ते सगळे जबाबदार आहेत. आता कोर्टामध्ये काय होतंय ते पाहूया. परंतु आरोप भयानक आहे. पुन्हा एकदा पार्थ पवार या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा अडकू शकतात का? हे सगळं चालू आहे एकदा काय, पहिल्यापासून ते अडकलेलेच आहेत. त्यांच्याकडे कोणी राजकीय दबावामुळे बघत नव्हते एवढेच. पुन्हा चार्जशीट मध्ये नाव वगैरे फक्त तेच महत्त्वाचं आहे. परंतु जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. आता हळूहळू ह्या गोष्टी उघड केल्या येत आहेत. खरं तर पोलिसांनी जर सर्वकष चौकशी केली असती तर मग हे पॉवर ऑफ अटर्नी वगैरे सगळंच उघड केलं आलं असतं.
तर मग आता तुमची भूमिका काय आहे? पुढे काय झालं पाहिजे? आम्ही शेवटी ठरवलेच आहे काही दिवस वाट बघायची, नाहीतर आम्हाला जे काही कायदेशीर मार्ग आहेत, लोकायुक्त असेल, कोर्ट वगैरे, ते तर आम्ही करणारच आहे. परंतु जोपर्यंत प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला काही तसा काही फारसा मोठा से नाही आहे. नक्कीच सर, या प्रकरणाची ही अपडेट होती. मात्र आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता पुढे या केसमध्ये काय ट्विस्ट येतात, कशा पद्धतीने ॲमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये कोर्टात आर्ग्युमेंट चालतं, त्याच्याकडे आपलं लक्ष असेलच. मात्र सध्या तरी शीतल तेजवानी यांनी थेट आरोप ॲमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्यावर केलेले आहेत. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.